मित्रांनो आणि मैत्रिणींनो, क्रिकेट अँड मॅच मोरमध्ये आपलं स्वागत. आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे माझी एक भयकथा. कोकणाच्या पार्श्वभूमीवरची ही भयकथा तुम्हाला आवडेल अशी आशा वाटते. बरं आहे, तर मग सुरू करूया. कथेचं नाव आहे बारव. मामाच्या परसदारातील ती बारव आज अगदीच भग्नावस्थेत होती. याच विहिरीत मामाने आम्हाला पोहायला शिकवलं होतं. घडीव दगडातील ती विहीर अरुंद होती, पण खोल होती. त्या विहिरीला पाणीही भरपूर असे. त्या पाण्याची साखरेसारखी गोड चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. रहाटाने पोहऱ्यातून पाणी उपसून त्याचा वापर केला जात असे. अगदी उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला भरपूर पाणी असायचं. मामा आणि त्याचा विश्वासू नोकर या विहिरीची, माडाच्या वाडीची, काजू हापूसच्या कलमांची उत्तम निगा राखत. आज या सर्वांकडे दुर्लक्ष झाल्यासारखं दिसत होतं. दामू, मामाचा घरगडी, आता 60च्या घरात असेल. मामाकडे तो गेली 30 वर्ष तरी काम करत असावा. अर्ध्या चड्डीत नाक वर ओढताना त्याने आम्हाला पाहिले. तेव्हा तो भक्कम राकट रांगडा माणूस होता. कष्टाचं कुठलंही काम तो अगदी सहजपणे करत असे. आजही तो ठणठणीत आहे, पण वयोपरत्वे त्याच्या हालचाली थोड्याशा मंदावल्या. बऱ्याच वर्षानंतर मी मामाकडे आलो होतो. शिक्षण झालं होतं, मुंबईत नोकरी मिळाली आणि मुंबईतील पांढरपेशांमध्ये आणखी एकाची भर पडली. आमचं गाव कोकणातलं, पण मामाच्या गावापासून दूर होतं. नोकरी लागल्यानंतर मुळातच कोकण वाऱ्या कमी झाल्या. इतर चाकरमान्यांबरोबर गणपतीच्या दिवसात गावी जायचं. गौरी गणपती झाल्यावर पुन्हा मुंबईला परत यायचं आणि चाकरी सुरू. त्यामुळे मामाशी तसा संपर्क तुटला होता. गावी गेल्यावर आईबाबांकडून मामाच्या काही बातम्या कानावर येत तेवढ्याच. मध्ये कधीतरी मामी गेल्याचं समजलं. विहिरीत उडी टाकून तिने आत्महत्या केली असं गावातील लोक कुजबुजत. आई या विषयावर काहीही बोलायला तयार नसायची. आपापल्या उद्योगात व्यग्र असल्यामुळे नक्की काय झालं ते आम्हाला कधी समजलंच नाही आणि त्यावेळी त्याचा पाठपुरावा करावा असं फारसं वाटलंही नाही. आल्यापासून मी पाहत होतो वाड्याची अगदी रया गेली होती. चिऱ्यात बांधलेलं उतरत्या छपरांचं ते कौलारू घर एकेकाळी अगदी देखणं दिसायचं. आज ते मोडकळीला आलं होतं. जोत्याच्या खाली गुडघाभर गवत वाढलं होतं. जोता चढून वर आल्यावर घर स्वच्छ होतं, पण पुढचं अंगण झाडाच्या वाळलेल्या पालापाचोळ्याने भरून गेलं होतं. पुढची पडवी, माझघर, स्वयंपाकघर, ओसरी, माडीवरची खोली याची काय ती झाडलोट होत असेल. घराची आणि वाडीची व्यवस्थित निगा राखली जात नव्हती. घराच्या मागील बाजूस न्हाणीघर आणि एक रहाटाची विहीर होती. सांडपाणी उतारावरून माडाच्या राईकडे जात असे. तो पाटही आता बुजला होता. पालापाचोळा, राडारोडा त्यात साचला होता. बऱ्याच काळात त्याची सफाई झाली होती असं वाटत नव्हतं. सांडपाण्याची छोटी छोटी डबकी साठली होती. घराची ही दुरावस्था पाहवत नव्हती. त्या मानाने माझघरावरची खोली अजूनही सुस्थितीत होती. खिडक्यातून भरपूर सूर्यप्रकाश येत होता. भरपूर शुद्ध हवा खेळत होती. मामाने माझी व्यवस्था त्या खोलीतच केली होती. मला मामीबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती, पण मामाला काही विचारायची सोय नव्हती. तो आधीपासूनच फारसं बोलत नसे. 60ला आलेला मामा आता थकला होता. मामीचं नक्की काय झालं, घराची ही दुर्दशा का झाली, हे मी दामूला विचारायचं ठरवलं होतं. तोही आता 60च्या आसपासच होता, पण त्याची स्मरणशक्ती शाबूत होती आणि आधीपासूनच तो तसा बोलगेवडा होता.
तेव्हा त्याला एकदा चावी दिली की सर्व काही कळेल हे मला ठाऊक होतं. अंगणात फिरताना मी त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला आणि त्याने गेल्या 30 वर्षातील बऱ्याच घडामोडी कथन केल्या. माझ्या आईने यापैकी बऱ्याचशा गोष्टी माझ्यापर्यंत येऊ दिल्या नव्हत्या. खोतानू काय सांगू तुम्हाला, दामू आम्हाला आमच्या लहानपणापासूनच खोतानू म्हणत असे. मामी गेली आणि या वाडीची रयास गेली. मामीला काय झालं होतं असं विचारतो तो गप्पच झाला. त्यानंतर त्याच्या बोलण्यातून काही गोष्टी उलगडत गेल्या. मामा आमचं खूप लाड करत असे. मामी तर अतिशय सात्विक आणि सोज्वळ होती. आम्हाला तिने लाडावून ठेवले होते. खूप सुगरण होती ती. हाताला चव होती तिच्या. वेगवेगळे पदार्थ मोठ्या निगुतीने करून ती आम्हाला खायला देत असे. मामा आमच्याशी चांगला होता, पण मामीला मात्र तो सन्मानाने वागवत नसे. तारुण्याची मस्ती होती, संपत्तीचा गर्व होता. नारळी पोफळीच्या बागा, आंबा, काजूची कलमं, उत्पन्नही चांगलं होतं. स्वतः वाडीत राबत होता. कष्ट करायला दिमतीला दामूसारखी विश्वासू नोकर माणसं होती. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये मामाची गणना होत असे. मामाला मूलबाळ होत नव्हतं. त्या काळामध्ये हा मामीचाच दोष असणार हे गृहीत धरलं जायचं. याचं खापर मामीच्या डोक्यावरच फुटत असे. यावरून नेहमीच तो मामीला घालून पाडून बोलत असे. हळूहळू त्यांच्या नातेसंबंधात कटुता यायला लागली होती. मामा मामीकडे दुर्लक्ष करीत होताच, पण तो आता चांगला नवराही राहिलेला नव्हता. परिणाम व्हायचा तोच झाला. या सर्वाला कंटाळून मामीने मागची 12 जवळ केली. मामी गेली आणि मामाची दुर्दशा सुरू झाली. मामी गेलेला 1 महिनाही होत नाही तोवरच त्याने घरात एका नखरेल बाईला आणून बसवलं. अगदीच फाटकी होती बाई ती, पैशानेही आणि संस्कारानेही. मामाच्या राशीला ती पापग्रहासारखी लागली. आजही ती मामाबरोबरच राहत होती. अनाथ होती ती. आतड्याचं असं कोणीही नव्हतं तिला. तिलाही मूलबाळ झालं नाही, पण ती कजाग होती. मामाचं वर्चस्व तिने पूर्णपणे झुगारून टाकलं होतं. मामा रांगडा होता, पण मुख दुर्बळ होतं. या बयेपुढे त्याचं काहीच चालत नसे. आजही मामा निमूटपणे ती सांगेल तसंच करतो. माझं अचानक इथं येणं त्या बाईला अजिबात रुचलं नव्हतं, पण थोड्याच दिवसांचा पाहुणा असल्यामुळे तिने माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं. सिंहासारखा डरकाळ्या फोडणाऱ्या मामाचं अगदी भिजलं मांजर झालं होतं. या सर्व गोष्टी मला दामूकडून समजल्या. मामा आता केवळ जगायचं म्हणूनच जगायचं या अवस्थेला आला होता. पण अजूनही रोज रात्री दारू रिचवल्याशिवाय त्याला काही झोप यायची नाही. त्या बाईचा आणि मामाचा संबंध एकमेकांशी उलटसुलट बोलण्या इतपतच उरला होता. मी इथे आल्यापासून मामा माझ्याशी धड बोलतही नव्हता. तशी इथे खाण्यापिण्याची ददात नव्हती. सकाळी कामवाली बाई यायची, धुणीभांडी करायची, झाडलोटी करायची. घरात सगळ्यांना 2 वेळेला पुरेल एवढा स्वयंपाक करायची आणि जायची. काही विशेष श्रम न करता येणारं पोटापुरतं उत्पन्न होतच. मला मात्र आता तिथे राहणं म्हणजे शिक्षा वाटायला लागली होती. कोकणात अलीकडे पर्यटन व्यवसायाने वेग घेतला होता. त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सेवा आता कोकणातील खेड्यापाड्यातून उपलब्ध होत आहेत. आमच्या ऑफिसनेही कोकणात नवीन शाखा उघडण्यासाठी जेव्हा मामाच्या गावाची निवड केली तेव्हा मला फार आनंद झाला होता. या गावात ऑफिसची नवीन शाखा सुरू करण्याचं काम मोठ्या आनंदाने मी स्वीकारलं. नवीन जागा शोधणं, ऑफिससाठी व्यवस्थापकापासून ऑफिस बॉयपर्यंत स्थानिक कर्मचाऱ्यांची निवड करणं, नवीन शाखेच्या कामकाजाची सुरुवात करणं, नवीन स्टाफला काम कसं करायचं याचं ऑन दी जॉब प्रशिक्षण देणं, या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या म्हणजे 1-2 महिन्याचं काम नक्कीच होतं. एवढा काळ मामाच्या वाडीत राहायला मिळेल, मामाशीही बऱ्याच वर्षाच्या साचलेल्या गप्पा होतील, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल म्हणून मी आनंदून गेलो होतो. मी लगेचच मामाशी मोबाईलवर संपर्क साधला. नशीब मामाकडे मोबाईल होता.
आणि तो वापरतही होता. पण फोनवर त्याचा प्रतिसाद अतिशय निरुत्साही होता. मामाचं आता तसं वयही झालं होतं आणि आधीपासूनच तो घरच्यांशी मितभाषीच होता. त्यामुळे त्याचा थंडा प्रतिसाद मला खटकला नाही. बरं ये, एवढंच म्हणाला तो. गाव आता बदलत होतं. आम्ही लहानपणी पाहिलेलं गाव आणि आताचं गाव यात खूपच अंतर होतं. सगळा कोकणच आता पर्यटन क्षेत्रामुळे बदलत चालला आहे. शहरातील झगमगाट आता खेडोपाडी पोचते आहे. या गावातही ते बदलाचे वारे वाहत होते. इथला समुद्रकिनारा तसा अजून पॉप्युलर झालेला नव्हता, त्यामुळे गर्दीही माफकच असे. पण नवीन येणारा प्रत्येक पर्यटक तो बीच, टिपिकल कोकणातील प्रवासाचा आनंद, सुपारी नारळी पोफळीच्या बागा, आंबा पेरवाच्या राया, फणसाची प्रचंड मोठी झाडं, एकंदरीतच निसर्ग आणि तेथील वातावरण बघून खुश होत असे. परिणामस्वरूप काय व्हायचं की या गावात आता पर्यटकांची गर्दी भरपूर वाढत होती. इथे मिळणारं सी फूड, पापलेट, बांगडा, सुरमई, खेकडे, शिंपले, मांदेली, रावस, हलवा, बोंबील, कोळंबी इत्यादी इत्यादी हवी ती व्हरायटी उपलब्ध होती. उकडीचे मोदक, बिरड्यांची उसळ, घावणे, तांदळाची भाकरी, फणसाची काजूची भाजी, पातोळे, सोलकढी, टिपिकल कोकणातील कुझिन्स. सर्व काही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होतं. या सर्व गोष्टी कोकण सोडून इतरत्र सहज उपलब्ध होत नाहीत. कोकणी माणूस हाडाचा कष्टाळू. घरोघरी गृहिणी हे सगळं रांधून सर्व करायला शिकल्या होत्या. होमस्टे आणि पुरवले जाणारे जिभेचे सर्व चोचले. यामुळे कोकणातील पर्यटनाच्या नकाशावर हे गाव आता ठळकपणे आपलं अस्तित्व दाखवत होतं. आमच्या ऑफिसचा व्यवसाय इथे नक्कीच चालणार याची खात्री वाटायला लागली होती. ऑफिसच्या कामाच्या संदर्भात गावात बरंच हिंडायला लागायचं. माझ्या एक लक्षात आलं की मामाच्या वाडीत मुक्कामाला आहे म्हटल्यावर लोक जरा चपाकूनच माझ्याकडे बघायचे. मी दामूला विचारलं सुद्धा की लोक असे का रिॲक्ट होतात. दामूने पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण खोदून खोदून विचारल्यावर त्याने जे सांगितलं ते विलक्षण होतं. रात्रीच्या वेळेस तिथे लोकांना विचित्र भास होतात. हातात दिवा घेतलेली बाई दिसते आणि अदृश्य होते. मामीच्या भूताचा तिथे वावर आहे अशी लोकांची समजूत होती. अमावास्येच्या रात्री तिथे लोकांना भूल पडते, चकवा लागतो आणि या ना त्या मार्गाने मामी आपला बळी घेते. ही समजूत गावात पसरली होती. हे ऐकल्यावर मला खूपच वाईट वाटलं, पण भीती अजिबात वाटली नाही. एकतर अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आणि दुसरं म्हणजे माझी मामी एवढी शांत आणि सात्विक होती की ती कुणाला भूल टाकून त्याचा बळी घेत असेल यावर माझा विश्वास बसणं शक्यच नव्हतं. कोकणातील लोक अशा अपप्रचाराला कोकणातील काय फॉर दॅट मॅटर सगळेच लोक अशा अपप्रचाराला लगेच बळी पडतात हे मला ठाऊक होतंच. इथली माझी कामं आता संपत आली होती. आता परत मुंबईला हेड ऑफिसला निघायची वेळ आली होती. इथल्या ऑफिसचं बसताना आता बसत होतं. स्थानिक लोक आता या कामाला हळूहळू स्थिरावत होते. माझं मिशन व्यवस्थित पार पडलं होतं असं म्हणायला हरकत नव्हती. 2 दिवसांनी गावातला मुक्काम हलवायचा असं मी ठरवलं. दामू पडवीत नुकतेच काढलेले नारळ सोलत होता. मी त्याला सांगितलं, माझं इथलं काम आता संपत आलं आहे. 2-1 दिवसात मी माझा इथला मुक्काम आता हलवणार आहे. मामालाही मी तसं सांगितलं होतं. तसं सांगितल्यावर बरं ठीक आहे एवढीच त्याची माफक प्रतिक्रिया होती. पण अधूनमधून गावाकडे येत जा एवढं मात्र तो आवर्जून बोलला. मामाला मूलबाळ नव्हतं. त्या बाईपासून त्याला मूल झालं नाही. अगदीच उपटसुंबासारखी ती या घरात आली होती आणि तशीच राहत होती. ती आता 50च्या आसपास असेल. धडधाकट होती. मामा हे तिच्या दृष्टीने केवळ पैसा पुरवणारं साधन होतं. मामाकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतंच. मामाची थोडीसुद्धा काळजी ती घेत नव्हती. काय बघून तिच्याकडे मामा आकृष्ट झाला होता देव जाणे.
एकमेकांविषयी तीव्र घृणा असलेले, एकमेकांचा दुस्वास करणारे ते नियतिशरण जीव एकाच छपराखाली कसे राहतात हे त्यांनाच ठाऊक. या दोघांच्या पश्चात या वाडीचा, या इस्टेटीचा एकुलता एक वारस मीच होतो. या जागेत पर्यटनासाठी अनुकूल हॉटेल, रिसॉर्ट वगैरे सारखा व्यवसाय चांगला चालणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. त्यामुळे ही प्रॉपर्टी आता तशी करोडोंची झाली होती. असं असलं तरी मला त्याचा लोभ अजिबात नव्हता. बोलता बोलता मामाने हा विषय काढला तेव्हा मी त्याला याची कल्पना दिली होती, तुला हवी तशी तू याची विल्हेवाट लाव, मला याचा अजिबात मोह नाही, हे मी मामाला आवर्जून सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे त्याने यावरही काही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. परत जाण्याचा दिवस जवळ येत चालला होता. दामू दिवसभर मामाकडे राबत असे, रात्रीचा वस्तीला आपल्या झोपडीत जात असे. वाडीपासूनच जवळच होती त्याची झोपडी. काम संपून घरी जात असता त्या दिवशी दामू म्हणाला होता, कोतानू, आज हौसेची रात आहे, काळजी घ्यावा, रात्री अपरात्री विनाकारण बाहेर पडू नका. त्याचं हे बोलणं मला चमत्कारिक वाटलं, पण मी ते फारसं मनावर घेतलं नाही. कोकणातील लोकांचा भूताखेतांवर विश्वास लक्षात घेता मी त्याकडे दुर्लक्ष केलं. रात्री नेहमीप्रमाणे मामा ओसरीवर दारूची बाटली आणि ग्लास घेऊन बसला होता. नुकतंच माझं जेवण झालं होतं आणि माडीवरच्या खोलीकडे मी झोपायला चाललो होतो. उद्या माझा मुक्काम राहणार होता. मामाने मला उद्या विचारलं, थोडी घेणार काय? पण माझा मूड नव्हता, मी त्याला नकार दिला. थोडा वेळ मामापाशी थांबावं म्हणून मी खुर्ची पुढे ओढून मामाकडे सरकलो. झोपाळ्यावर मंद झोके घेत मामाचं मदिरापान सुरू होतं. उद्या मी जाणार म्हणून की काय, माझा मुखदुर्बळ मामा माझ्याशी बोलायला लागला होता. आज तो बोलण्याच्या मूडमध्ये होता. त्याच्या बोलण्यावरून मामीवर त्याचा खरंच जीव होता की काय अशी मला शंका यायला लागली. मामीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. तुझी मामी गेली आणि माझी लक्ष्मी गेली. तिचे तळतळाट मला लागले असं वाटतं, पण तळतळाट देण्यासारखी ती दुष्टही नव्हती. माझ्यामुळेच तिचा शेवट झाला. ती असती तर कदाचित आजही मी सुखात असलो असतो. मामाला बहुतेक चढायला लागली होती. कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्या बाईच्या नादाला मी लागलो, आणि कुठल्या कुमुहूर्तावर मी तिला या घरात आणलं. ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याची वाताहत झाली. आणखी किती काळ हा पापग्रह माझ्या राशीला आहे कोणास ठाऊक. हिच्यापासून जर माझी सुटका झाली तर काय असेल ते उरलेलं आयुष्य मी आजही सुखात काढू शकेन. हळूहळू मामाचा जिभेवरचा ताबा सुटत चालला होता. आता तो झोपाळ्यावरच लुडगेल की काय असं मला वाटायला लागलं. जेवण कर आणि व्यवस्थित खोलीत जाऊन झोप असं त्याला सांगून मीही माडीवरच्या खोलीत झोपायला निघालो. अमावस्येची रात्र, बाहेर गडद अंधार होता. मिट्ट काळोखात एखाद्या चांदणीचा मंद प्रकाश तेवढाच वाडीवर पडला होता. त्या काळोख्या रात्रीत मंद हलणारी झाडं भीतीदायक दिसत होती. मी खोलीत आलो, खिडकी उघडली आणि खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक आत आली. थंड वाऱ्याची ती झुळूक सुखावणारी नव्हती. एका अनामिक भीतीची शिरशिरी माझ्या अंगावरून गेली. मोबाईलवर जुनी हिंदी गाणी ऐकत मी झोपेची आराधना करायला लागलो. रात्री कधीतरी डोळा लागला. मध्यरात्री जाग आली, ती नैसर्गिक कॉलनेम. युरिनरी ब्लॅडर रिकामं केल्याशिवाय आता झोप लागणार नव्हती. अनिच्छेने मी उठलो, टॉर्च हातात घेतला. बाहेरचा अजस्त्र पिंपळ वृक्ष रोखून पाहत आहे असा भास होत होता. त्याच्या पानांची गूढ सळसळ अंगावर काटा आणत होती.
एक अनामिक भीती दाटून आली. जाता जाता दामूने दिलेल्या अनाहूत सल्ल्याचा हा परिणाम असावा असं वाटून मी उठलो, परसदाराकडे निघालो. अर्धवट झोपेत माझ्या डोळ्यासमोरून काहीतरी सरकलं असा मला भास झाला. जिना उतरून मी खाली आलो. मामा आणि ती बाई वेगवेगळ्या खोलीत झोपत. त्या दोन्ही खोल्यात अंधार होता. मिट्ट काळोखात काहीतरी अनाकलनीय भय वाटायला लागलं. काहीतरी अतिंद्रिय शक्ती आसपास वावरते आहे असं उगाचच वाटायला लागलं. की खरंच तसं होतं, देव जाणे. लघुशंका आटोपून मी परत जायला निघालो. माडाच्या राईत मला हालचाल जाणवली. एक प्रकाशाचा ठिपका दिसायला लागला. तो पुढे मागे हालत होता. आता यावेळी हे काय आहे म्हणून मी थोडंसं पुढे झालो. लांबून एखाद्या स्त्रीची आकृती वाटत होती. कुणीतरी खेचल्यासारखी ती विहिरीकडे जात होती. हिंस्त्र श्वापदासारख्या विस्फारलेल्या डोळ्यांसारखी ती दिसत होती. विहीर ती खरोखरच तशी दिसत होती. एखादा हिंस्त्र श्वापद असेल आणि त्याने जर आपला डोळा उघडला तर तो कसा दिसेल. मीही संमोहित झाल्यासारखा तिच्या मागे विहिरीकडे जाऊ लागलो. तेवढ्यात धप्पकीने कोणीतरी विहिरीत पडल्याचा आवाज झाला. आता मला दरदरून घाम फुटला. दामू म्हणाला होता तसा हा औसेच्या रात्री होणारा भास असावा अशी मला खात्री वाटायला लागली. पण मलाही आता त्या विहिरीत उडी मारावी अशी तीव्र इच्छा व्हायला लागली. न कळत माझ्या इच्छेविरुद्ध धुंदीत असल्यासारखा मीही त्या विहिरीकडे ओढला जाऊ लागलो. बांधावरून जाताना मला ठेच लागली का मला मुद्दाम कोणीतरी जाणून बुजून मागून जोराचा धक्का दिला हे काही मला समजलं नाही. खालच्या खडकाळ पायवाटेवर एका टोकदार दगडावर माझं डोकं आपटलं आणि माझी शुद्ध हरपली. सकाळी जाग आली तेव्हा मी ओसरीवर होतो. विहिरीतून 4 लोकांनी त्या बाईचा भिजलेला ओला चिंब मृतदेह बाहेर काढला होता. हतबुद्ध मामा निर्विकारपणे मृतदेहासमोर जवळ बसून होता. त्या शापित विहिरीने आणखीन एक घास गिळला होता. औसेच्या रात्री मामीच्या भूताने आणखी एक बळी घेतला होता. तिथे भुललेली व्यक्ती जिवंत परत जात नाही हा लोकांचा अंधविश्वास आणखीनच दृढ झाला. त्या रात्री नक्की काय झालं याचं उत्तर आजही मला सापडलेलं नाही. मामाही आता उतारवायला लागला होता. त्यानंतर त्या करोडोंच्या इस्टेटीचा एकमेव वारस मीच होतो. खरंच सांगतो, या प्रकाराशी माझा काहीही संबंध नव्हता. त्या रात्री मी तिथे होतो हा निव्वळ योगायोग. बऱ्याच मंडळी नमस्कार. कशी वाटली ही कथा? आपला अभिप्राय जरूर कळवा. भेटूया परत. बाय.